आता आपण सुपरफास्ट 100 कडे वळणार. एक देश एक निवडणूक या संदर्भात आज संयुक्त संसदीय समितीची बैठक पार पडणार आहे. या समितीत 39 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून निवडणूक सुधारणा उपक्रमावर यावेळी चर्चा होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ते दिल्लीत बैठक घेणार आहेत. मुंबईमध्ये शरद पवार गटाची आज आणि उद्या बैठक पार पडणार आहे. पक्षाची पुढची दिशा यशवंतराव चव्हाण सेंटर इथं होणाऱ्या या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय होण्याची शक्यता तसंच नव्या प्रदेशाध्यक्षांबाबतही निर्णय होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. रासपच्या महादेव जानकरांनी भाजपसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस जर गद्दार असेल तर भाजप महागद्दार आहे असा हल्लाबोल जानकरांनी केलाय. तर बच्चू कडू आणि मला भाजप आणि काँग्रेसनं खासदारकीला पाडलं असं म्हणत त्यांनी खंतही व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणुकीकरता प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलंय. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन सुरू आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय स्मारक संकुलात म्हणजेच राजघाट संकुलात आता प्रणव मुखर्जी यांचं स्मारक होणार आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महापालिका निवडणुकीकरता शिवसेनेशी युती होणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय. मुंबईतील प्रदेश कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर करण्याकरता प्रयत्न करावा अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पहिला जनता दरबार भरवला. या जनता दरबारात 395 नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदारांसमोर मांडल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या आणखी 12 उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. वसंत पुरके, रमेश बंग, महेश गणगणे, सलील देशमुख, जयश्री शेळके यांच्यासह 12 पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. या घडीची एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये HMPVचा संशयित रुग्ण आढळलेला आहे. 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPVचा व्हायरस असल्याची माहिती मिळते. बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही तो संशयित आहे. त्याची चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. जिनोम सिक्वेन्सिंग जे म्हणतात ते करण्यासाठी पाठवण्यात आले आणि सध्या तरी त्याच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सुष्मिता, आधी बंगळुरू, मग अजून आणि आता म्हणजे नागपुरामध्ये आणि आता मुंबईत काय सांगाल? खरं तर HMPVचा व्हायरस हा मुंबईतील पहिला रुग्ण म्हणावा लागेल. 6 महिन्यांचं हे बाळ आहे ज्याला श्वसनाचा त्रास होत होता आणि काही दिवस त्याला NICU मध्ये भरती करण्यात आलेलं होतं. हिरानंदानी रुग्णालयामध्ये मुंबईतील पहिला HMPVचा रुग्ण आढळलेला आहे. साधारणपणे RT-PCR टेस्ट ही सगळ्यात पहिल्यांदा करण्यात आलेली होती. त्याचा निकाल 1-2 ते 3 दिवसात हाती आल्यानंतर HMPV सदृश्य लक्षणं आणि त्या व्हायरसचं टेस्टमध्ये असणारं जे रूप आहे ते पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळेच HMPVचा पहिला रुग्ण हा मुंबईमध्ये आढळलेला आहे. परंतु अनेक तज्ज्ञांच्या मते जरी हा व्हायरस आता नव्यानं समोर आलाय असं नाही, त्याच्यावरती उपचार हे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये मुख्यत्वे अशा पद्धतीने हा व्हायरस आपल्याला पाहायला मिळतो. यापूर्वीही तो वातावरणात होता, परंतु चायना मधनं हा व्हायरस आलेला आहे आणि म्हणून
चीनमधून आलेल्या या व्हायरसबद्दल लोकांमध्ये थोडीशी भीती आहे, परंतु घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं सुद्धा अनेक तज्ज्ञांकडनं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आणि मुंबई महानगरपालिकेनं मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केलेल्या आहेत, ज्यामध्ये जशा पद्धतीने आपण कोविडमध्ये काळजी घ्यायचो, हात स्वच्छ धुणे, श्वसनाचे आजार असेल तर मास्क वापरणे, ह्या अशा सर्व नियमावलीचं पालन सध्या केलं जात आहे. नक्की सुष्मिता, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राज्यात HMTV व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय. राज्य सरकारनं सूचना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालय कामाला लागलं. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, स्पेशल रूम रुग्णालयात तयार करण्यात आले आहेत. HMPV या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार केले. रुग्णालयातच आता नवजात बालकांचं आधार कार्ड काढलं जाणार आहे. या नवजात बालकांना आधार बेस जन्म दाखला दिला जाणार आहे. कोल्हापुरात त्याची सुरुवात येत्या 7 ते 8 दिवसात होणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे नकळत अशा बोगस डॉक्टरांकडून जीवघेणा उपचार करण्यापासून रुग्णांना स्वतःला दूर ठेवता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलाय. यासाठी खास प्रणाली डॉक्टरांसाठी लागू करण्यात येणार आहे. नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात बर्ड फ्लूमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई पालिकेचं राणीच्या बागेत वाघ, बिबटे, कोल्ह्या यांना देण्यात येणारे चिकनचं खाद्य बंद करण्यात आलंय. शिवाय मांसाहारी प्राण्यांच्या निवासाच्या ठिकाणी ड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील नायगाव इथं सातपुडा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थी आक्रमक झालेत. शिक्षकाची बदली जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलंय. यावेळी विद्यार्थ्यांनी रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली. जालन्यात विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गृहपाठ न केल्यानं मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या शरीरावर वळ उठलेत. या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता सहाय्यक प्राध्यापक होण्याकरता विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCची नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मार्गदर्शक मसुदा जारी केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आजपासून पुढील 3 दिवस मुंबईत थंडीचा कडाका पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. मुंबईत किमान तापमानाचा पारा 2 अंशांनी खाली जाण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून पारा 8 अंशांखाली आलाय. आगामी 2 दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी 11 जानेवारीपासून जळगाव जिल्ह्यात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेकडून येणारं थंड वारं अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आठवड्याअखेरीस शनिवार आणि रविवारी उत्तर कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्याच्या प्राचीन शिळेला तडे गेल्याचं समोर आलंय. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली.
तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। या गाभाऱ्यातील शिळा 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत। त्या शिळा काढून नवीन शिळा बसवाव्या लागणार आहेत। तुळजाभवानी मंदिरातल्या गाभाऱ्याच्या शिळेला तडा गेलेला आहे। 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या या शिळा आहेत, त्या बदलाव्या लागणार आहेत। शेळगाव बॅरेजवरून यावल शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे। अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना तसं निवेदनही दिलं। रावेरमध्ये ढगाळ वातावरणासह कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकाचं उत्पादन घटलंय। जेमतेम भावही मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे। यापूर्वी ही तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली होती। मात्र प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे। अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे। नागपूर खंडपीठाने संचित रजा याचिकेवर मंजुरी दिली आहे। गेल्या वर्षभरात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यातील वाळू साठ्याच्या लिलावातून शासकीय तिजोरी 44 लाखांचा महसूल प्राप्त झालाय। एकट्या भुसावळमध्ये 38,65,700 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। चर्चगेट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान आलेल्या फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी पालिकेने नवीन आराखडा तयार केलाय। सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। फॅशन स्ट्रीटला नवं रूप देण्याकरता येत्या 15 दिवसात निविदा प्रक्रियाही सुरू करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली। भारताची सकल देशांतर्गत उत्पादन वाढ 2025 या आर्थिक वर्षात 6.4% राहण्याची शक्यता सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केली आहे। ही शक्यता 2024 या आर्थिक वर्षातील 8.2%च्या GDP पेक्षा खूप कमी आहे। तर भारतीय रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी 2025 मध्ये देशाचा GDP 6.6% राहील असा अंदाज व्यक्त केला होता। जळगावातील विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। यावेळी जळगाव विमानतळावरील धावपट्टी वाढीसह अन्य उपाययोजनांना तातडीनं हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यातील समुद्रातील बेकायदेशीर आणि अनधिकृत मच्छीमार बोटींवर करडी नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। अनधिकृत मच्छीमार बोटींवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या गस्ती नौकांद्वारे अडचणी येत असल्यानं मत्स्य विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथं तयार झालं असून 17 मार्चला मंदिराचं लोकार्पण होणार आहे। मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी 17 मार्चला प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं शहरातील वाहतूक मार्गात बदल होणार आहे। सिद्धेश्वर महाराजांची 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान गड्डा यात्रा होणार आहे। सिद्धेश्वर महाराजांची नंदीध्वज मिरवणूक काढण्यात येते। त्यातून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत। सोलापूर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ पूर्ववत करण्यात यावी, यासह पालिका कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी कामगार संघटनांनी पालिकेकडे केली आहे। क्रीडा संकुलातील घोटाळ्यात कोट्यवधी रुपये लंपास करून थेट पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत घोटाळा उपसंचालकांनीच केल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरने पोलिसांसमोर नमतं घेतलं। आरोपी जीवन कार्यप्पा यांच्या मित्राच्या सांगण्यावरून मी तो पत्र प्रपंच केला अशी कबुली त्यानं दिली आहे।
बदलापुरातील सिद्धी सिटी फेज 5 या सोसायटीमध्ये एका मराठी व्यक्तीला परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। सोसायटीचे अध्यक्ष दीपक घुगे यांना मारहाण करण्यात आली। या सोसायटीमधील काही लोक मेंटेनन्स भरत नसल्याने थकबाकी वसूल करण्याकरता दीपक घुगे हे बंद फ्लॅट्सच्या दरवाजांवर नोटीस चिकटवत होते। त्याचवेळी त्यांना मारहाण करण्यात आली। जालन्यातील उड्डाण पुलाजवळ तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात 100 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी अटक केली। 100 रुपयाच्या 31 बनावट नोटा पोलिसांनी जप्त करत आरोपीला अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशांची व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली। पोलिसांनी या वाहनातून 8 गायींची सुटका केली आहे। या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मानाच्या नंदीध्वजाचं विधिवत काठी पूजन सुरू करण्यात आलं। मानाच्या नंदीध्वजाचं सुशील बनपट्टे परिवाराकडून पूजन करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शास्ताबाद इथं बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 10 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय। बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारामध्ये 2 बिबट्यांना जेरबंद करूनही तिसऱ्या बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण आहे। यावेळी पुन्हा वनविभागाने बिबट्याला पकडण्याकरता पिंजरा लावला अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। आसमानी संकटाचा सामना करत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावलाय। रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या वरसे या गावात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलाय। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात चोरट्यांचा वावर वाढलाय। लाईन बाजार, अष्टेकर कॉलनी या परिसरात फिरणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। कुत्र्यांच्या भुंकण्याने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी पोबारा केल्याचं सीसीटीव्हीत पाहायला मिळालं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कॅम्पेन सॉन्ग जारी करण्यात आलं। दिल्लीत बदल आवश्यक असून आता दिल्लीत भाजपचंच सरकार पाहिजे अशा आशयाचं गीत भाजपनं जारी केलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी ही घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणमचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। तसंच पंतप्रधान मोदी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी तसंच उद्घाटन करणार आहेत। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेत। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अजित कुमार एका भीषण अपघातातून बचावलाय। दुबईमध्ये कार रेसिंगचा सराव करताना त्याच्या कारचा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला। या अपघातातून अजित कुमार वाचलाय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये 2 गटात हाणामारी झाली। इथल्या GMC हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली। आधी एका दुकानात काही लोकांमध्ये वाद झाला, त्यानंतर हॉस्पिटलमधील वॉर्डमध्ये त्यांनी हाणामारी केल्याचं निदर्शनास आलं। उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये क्षुल्लक वादातून तुफान हाणामारी करण्यात आली। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। इंदूरमध्ये एका अज्ञात नागरिकानं एका कारची तोडफोड केली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
राजस्थानच्या बाडनेरमध्ये एका तरुणानं बोनेटला लटकून गाडी चालवल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी तरुणाला अटक केलेली आहे। उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका लक्झरी एसी बसला अचानक आग लागली। सुदैवानं या बसमध्ये कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला, मात्र या आगीत बस जळून खाक झाली आहे। आसाममधील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत। हवाई दल आणि नौदलाचं पथक बचाव कार्यात गुंतलं आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीनं मशीन पोहोचवण्यात आलं आहे। देशाच्या राजधानीत दाट धुकं पसरल्यानं दृश्यमानता कमालीची घटली आहे। त्यामुळे किमान 25 रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिरानं धावल्या आहेत। पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यात धुक्यामुळे दृश्यमानतेत कमालीची घट झाली आहे। मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात लक्ष्मी वाघीण तुरिया झोनमध्ये पर्यटकांसमोर अचानक 15 फूट उंच झाडावर चढले। काही वेळानं वाघीण झाडावरून खाली आले, मात्र आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। इस्रोचे नवे प्रमुख म्हणून डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 14 जानेवारीला डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांच्याकडून इस्रोचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे। कंपनी आपला थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करते आहे। आता त्याच्या जागी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार आहे। बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं माजी पंतप्रधान शेख हसीना आणि 96 व्यक्तींचे पासपोर्ट्स रद्द केले आहेत। या कारवाईत जुलैच्या उठावादरम्यान झालेल्या मृत्यूंमध्ये आणि बेपत्ता होण्याच्या घटनांच्या आरोपांच्या आधारे करण्यात आल्याचे स्थानिक बांगलादेशी माध्यमांनी सांगितलंय। तिबेटमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपात किमान 126 जण ठार झाले आणि 188 जण जखमी झाले। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवली गेली आहे। मात्र US जिओलॉजिकल सर्व्हिसनं भूकंपाची तीव्रता 7.0 असल्याचं नोंदवलंय। अमेरिकेतील कॅलिफोर्निया परिसरातल्या जंगलाला लागलेल्या आगीमुळे लॉस एंजेलिस परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय। शहरावर धुरकं पसरलं असून अनेकांना त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतोय। धुरामुळे शहरातली दृश्यमानताही कमी झाली असून हवेची गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात खालावली आहे। अमेरिकेतील बाल्टिमोर परिसरात तुफान बर्फवृष्टी झाली आहे। बाल्टिमोर, मेरीलँड परिसरामध्ये हिमवादळ आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। या दशकातील हे सगळ्यात मोठं हिमवादळ असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। अमेरिकेच्या कान्सास, मिसोरी या भागातही तुफान बर्फवृष्टी झाली आहे। या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। रस्त्यावर साचलेला बर्फ बाजूला करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। आणखी काही दिवस बर्फवृष्टी सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरणनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। हा व्हिडिओ पोस्ट करत त्यानं रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे। या व्हिडिओमध्ये गुरुचरणला सलाईन लावल्याचंही पाहायला मिळतंय। या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या आणि देशभरातल्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपण बघत होतो सुपरफास्ट 100 मध्ये। अजून